विद्यार्थी मित्रो नमस्ते. मी प्राध्यापक राऊत एन बी. आपण गेल्या यूट्यूब व्हिडिओ लेक्चरपासून आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी जी क्वेश्चन बँक दिलेली आहे इयत्ता 12वी मानसशास्त्र या विषयासाठी, तर ती क्वेश्चन बँक आपण सोडवून देतो आहे. गेल्या यूट्यूब व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला पहिला जो टॉपिक आहे मानसशास्त्र एक विज्ञान शाखा या टॉपिकचा जो स्वाध्याय आहे प्रश्नपेढीमध्ये दिलेला, तो स्वाध्याय आपण सोडवून दिलेला होता. आज त्याच्या पुढे जाऊन आपल्याला दुसरा जो टॉपिक आहे आपल्या मानसशास्त्र या विषयामधील, तो आहे बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो आहे. तर या टॉपिकचा आपण स्वाध्याय या ठिकाणी सोडवून देणार आहोत. यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला होता, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा प्रत्येकी एक गुणासाठी. यामध्ये पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे, बुद्धिगुणांकाचे सूत्र टिंबटिंब यांनी सांगितले आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत बिने, स्टर्न, वेशलर. यापैकी दिलेल्या पर्यायापैकी जो बरोबर उत्तराचा पर्याय आहे तो आहे स्टर्न. म्हणून आपण इथे बुद्धिगुणांकाचे सूत्र स्टर्न यांनी सांगितले असं लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे, टिंबटिंब यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या संकल्पना मांडल्या. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत कॅटेल, थॉर्नडाईक, सॅलोवी आणि याचं बरोबर उत्तर आहे कॅटेल. म्हणून आपण दुसरं विधान परत एकदा इथे लिहितो आहे, कॅटेल यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या संकल्पना मांडल्या. त्यानंतर तिसरं जे विधान दिलेलं आहे ते आहे, टिंबटिंब ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी बीटा टेस्ट आणि तिसरा पर्याय आहे ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. यापैकी बरोबर उत्तराचा जो पर्याय आहे तो आहे ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. म्हणून आपण ब्लॉक बिल्डिंग टेस्ट हा जो उत्तराचा शब्द आहे तो इथं लिहिलेला आहे. ब्लॉक बिल्डिंग टेस्ट ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे. त्यानंतर चौथं विधान दिलेलं आहे, जर एखाद्या 10 वर्षाच्या मुलीचे मानसिक वय 12 वर्ष असेल तर तिचा बुद्धिगुणांक टिंबटिंब आहे. आणि त्याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत 80, 100 आणि 120. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 120. म्हणून आपण 120 त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि वाक्य पुन्हा परत आपल्याला लिहायचं असतं, जर एखाद्या 10 वर्षाच्या मुलीचे मानसिक वय 12 वर्ष असेल तर तिचा बुद्धिगुणांक 120 आहे. त्यानंतर पाचवं विधान आपल्याला दिलेलं आहे, टिंबटिंब यांना बुद्धिमापन चाचण्यांचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत कॅटेल, बिने, टर्मन आणि त्याचं बरोबर उत्तर आहे बिने. म्हणून आपण पुन्हा एकदा हा शब्द तिथं रिकाम्या जागी भरल्यानंतर आपण त्या शब्दाला अंडरलाईन करायचे आहे आणि पुन्हा पूर्ण वाक्य असं तयार होईल, बिने यांना बुद्धिमापन चाचण्यांचे जनक म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रो, इथं आपण रिकाम्या जागा विधानाखालील पर्याय निवडून आपण भरून दिलेले आहेत. जे उत्तर तुम्ही लिहिता पूर्ण वाक्य लिहायचं आहे, त्याच्यामध्ये रिकाम्या जागेच्या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तराचा शब्द लिहायचा आहे आणि त्याला तुम्ही अंडरलाईन करायची न विसरता. या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न दुसरा आपण सोडवून देतो आहे. हा प्रश्न दुसरा जो आहे तो आहे जोड्या लावा. प्रत्येकी एक गुणासाठी आपल्याला तो विचारला गेलेला आहे किंवा तो विचारला जातो. यामध्ये अ गट आणि ब गट असे 2 गट आपल्याला दिलेले आहेत. अ गट मी पहिल्यांदा वाचतो आहे. अ गटामध्ये नंबर 1 घटक विश्लेषण, 2 रॉबर्ट यर्क्स, नंबर 3 मेरिल पाल्मर, नंबर 4 रॅव्हन्स, नंबर 5 हॉर्वर्ड गार्डनर. आणि आता ब गट मी वाचतो आहे. ब गटामध्ये अ आहे आर्मी अल्फा चाचणी, ब आहे कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस, क आहे पास अलॉंग टेस्ट, ड आहे बहुविध बुद्धिमत्ताचा सिद्धांत, त्यानंतर ई आहे सांख्यिकीय तंत्र आणि फ आहे ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. आता त्याची उत्तरं आपण या ठिकाणी सोडवून दिलेली आहेत. इथं मला उत्तरं लिहिण्यासाठी मध्ये जागा स्पेस पुरेशी नसल्यामुळे मी इथं पुढच्या साईडला उत्तरे असं म्हटलेलं आहे आणि त्याचे नंबर अ गटाचे नंबर्स टाकून मी त्याच्यापुढे ब गटामध्ये त्याची कोणती उत्तरे आहेत, कोणत्या नंबरची उत्तरे आहेत ते शब्द मी इथं लिहिलेले आहेत. 1 नंबर घटक विश्लेषणाचं जे उत्तर आहे ई सांख्यिकीय तंत्र, घटक विश्लेषण सांख्यिकीय तंत्र हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरं आहे रॉबर्ट यर्क्स,
याचं उत्तर आहे आर्मी अल्फा चाचणी. रॉबर्ट यर्क्स त्याला ब गटातील जोडी आहे आर्मी अल्फा चाचणी. त्यानंतर तिसरा गटातील शब्द आहे मेरिल पाल्मर आणि त्याचं उत्तर आहे ब गटामध्ये ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. त्यानंतर चौथा आहे रॅव्हन्स. अ गटातील चौथा शब्द आहे रॅव्हन्स आणि त्याचं ब गटातील उत्तर आहे ज्याला आपण कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अ गटामध्ये पाचवा शब्द आहे हॉर्वर्ड गार्डनर आणि ब गटामध्ये त्याचं उत्तर आहे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. अशा पद्धतीनं आपण जोड्या लावा हाही प्रश्न या ठिकाणी सोडवून दिलेला आहे आणि त्याची तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे तयारी करावी. त्यानंतर प्रश्न तिसरा आपण घेतो आहे. प्रश्न तिसरा जो आहे तो आहे खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. प्रत्येकी 1 गुणासाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. त्याच्यासाठी विधानं दिलेली आहेत. नंबर 1, भाषिक बुद्धिमापन चाचण्या निरक्षर व्यक्तींना सहजपणे देता येतात. हे विधान चूक आहे. कारण का? भाषिक बुद्धिमत्ता चाचण्यामध्ये भाषेचा वापर केला जातो आणि निरक्षर व्यक्तींना लिहिता वाचता येत नसल्यामुळे ती ही चाचणी सोडवू शकत नाहीत. त्यामुळे भाषिक बुद्धिमापन चाचण्या निरक्षर व्यक्तींना सहजपणे देता येतात असं म्हटलेलं आहे इथं. तर ते विधान चूक आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे कृत्रिम बुद्धिमत्तेला काही मर्यादा आहेत. बरोबर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा काही मानवी बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकणार नाही आहे, कारण त्यासाठी बऱ्याचशा मर्यादा आहेत. त्यामुळे हे विधान दिलेलं बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान दिलेलं आहे आपल्याला सामूहिक बुद्धिमापन चाचण्या कमी खर्चिक असतात. हे विधान बरोबर आहे. कारण का? आपल्याला माहिती आहे की एकाच वेळी जर अनेक व्यक्तींना आपण सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सोडवायला दिल्या तर त्यामुळे आपला वेळ, पैसा, श्रम या सगळ्याच गोष्टीची बचत होते आणि त्यामुळे तसं म्हटलेलं की सामूहिक बुद्धिमापन चाचण्या कमी खर्चिक असतात. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर चौथं विधान आहे बुद्धिमापन चाचण्या व्यावसायिक समुपदेशनात उपयुक्त ठरत नाहीत. हे विधान चूक आहे. कारण इकडे व्यावसायिक समुपदेशनासाठी बुद्धिमापन चाचण्या या उपयुक्त ठरतात. त्यामुळे हे दिलेलं विधान चूक आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकी 1 गुणासाठी हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला या प्रश्नपेढीमध्ये. हे प्रश्न आपण वाचतो आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे बुद्धिमत्ता म्हणजे काय. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर आपण इकडे गेल्या याच्यामध्ये पहिल्या टॉपिकमध्ये सुद्धा जेव्हा आपण पुस्तकावरील स्वाध्याय जे आपण सोडवून दिलेले आहेत तर या स्वाध्यायामध्ये तुम्हाला इकडे हा जो बुद्धिमत्ता म्हणजे काय हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून दिलेला होता आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बुद्धिमत्ता कशाच म्हटलं जातं. तर बुद्धिमत्ता म्हणजे इथं बुद्धिमत्तेच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यापैकी आपण एक व्याख्या घेतलेली होती जगाला समजून घेण्यासाठी, तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. तर अशा पद्धतीची बुद्धिमत्तेची व्याख्या आपण जेव्हा पुस्तकाच्या पाठीमागचा जो स्वाध्याय सोडवून दिलेला होता त्यावेळी त्या ठिकाणी ती सांगितलेली होती. आता इथं मी ती जागेअभावी लिहू शकलो नाही आहे, पण मी तुम्हाला इथं बुद्धिमत्तेची व्याख्या, बुद्धिमत्ता म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर बुद्धिमत्तेच्या खूप साऱ्या व्याख्या आपल्याला सांगता येतील. अमूर्त क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. सहेतुक क्रिया करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि वातावरणाशी परिणामकारकपणे वागण्याची मूलभूत क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. अशा अनेक बुद्धिमत्तेच्या व्याख्या वेगवेगळ्या संशोधकांनी केलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आपल्याला बुद्धिमापन चाचण्यांचा जनक कोण. तर याचं उत्तर आहे बुद्धिमापन चाचण्यांचा जनक अल्फ्रेड बिने हा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी स्पष्ट केलेले बुद्धिमत्तेचे 2 प्रकार कोणते. तर रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता तर हे 2 प्रकार बुद्धिमत्तेचे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय.
तर जी चाचणी भाषेच्या माध्यमातून, जी बुद्धिमापन चाचणी भाषेच्या माध्यमातून प्रयुक्त व्यक्तीला सोडवायला दिली जाते त्याला आपण भाषिक बुद्धिमापन चाचणी असं म्हणतो. त्यानंतर 5वं विधान आपल्याला विचारलेलं आहे, वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय? तर वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे जेव्हा एका वेळी एकाच व्यक्तीला आपण बुद्धिमापन चाचणी सोडवायला देतो त्याला आपण वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी असं म्हणतो. त्यानंतर इथे 5वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रत्येकी 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, इथं टायपिंग करताना प्रश्न 4थ्यामध्ये तिसरा जो आकडा आहे, रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी स्पष्ट केलेले बुद्धिमत्तेचे 2 प्रकार कोणते? तर इथं प्रवाही आणि स्फुटिक झालेलं आहे, स्फटिक पाहिजे. इथं चुकून टायपिंग मिस्टेक झालेली आहे, तुम्ही ते लक्षात घ्या. सांगतानाही मी उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. बुद्धिमत्तेचे प्रवाही आणि स्फटिक बुद्धिमत्ता हे 2 प्रकार त्यांनी रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी विशद केलेले आहेत. तर तिथं चुकून टायपिंग मिस्टेक स्फुटिक असं झालेलं आहे, ती चूक तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रत्येकी 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये जे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत ते प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला वाचून सांगतो आहे. पहिला प्रश्न आहे, वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, भाषिक बुद्धिमापन चाचण्यांच्या मर्यादा स्पष्ट करा. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न 6वा आपल्याला दिलेला आहे, खालील बाबीवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहा. प्रत्येकी 3 गुणांसाठी. आणि इथं पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे बुद्धिगुणांक, दुसरा आहे अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. त्याच्यानंतर पुढे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या, कृत्रिम बुद्धिमत्ता, अल्फ्रेड बिने यांचे बुद्धिमापनातील योगदान, तर हे प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7व्यामध्ये खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा. हा जो 2 गुणांचा प्रश्न आहे तो 2 गुणांचा प्रश्न इथं आपल्याला याच्यामध्ये सोडवून दिलेला आहे, तर तो तुम्ही त्या ठिकाणी इथे वाचू शकता आणि तुम्हाला त्या पद्धतीने त्याची उत्तरे लक्षात येतील. त्यानंतर इथे प्रश्न 8वा जो दिलेला आहे, खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुणांसाठी. आणि यातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धिगुणांक आणि मानसिक वय, हे प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर सामूहिक बुद्धिमापन चाचणी, कृत्रिम बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचा सामान्य घटक आणि स्फटिक बुद्धिमत्ता, तर हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न 9व्यासाठी खालील प्रश्नांची प्रत्येकी 150 ते 200 शब्दात सविस्तर उत्तरे लिहा. हा दीर्घोत्तरीसाठी प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या विचारला जातो. त्यासाठी एका प्रश्नाला 10 गुण आहेत. आणि याच्यामध्ये दिलेले जे 4 प्रश्न आहेत त्यापैकी 3 प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात. त्यामध्ये पहिला आहे बुद्धिमापनाचा इतिहास स्पष्ट करा. दुसरा आहे बुद्धिमापनाचे विविध क्षेत्रातील उपयोग साधारण स्पष्ट करा. आणि तिसरा आहे बुद्धिमत्ता म्हणजे काय, बुद्धिमापन चाचण्यांच्या विविध प्रकारांची माहिती लिहा. तर यापैकी 2 प्रश्न जास्तीत जास्त, 3 मी इथं सांगितलेले आहेत मला इम्पॉर्टंट वाटतात, पण यापैकी 2 अजून त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटतात. ते म्हणजे बुद्धिमापनाचा इतिहास स्पष्ट करा आणि बुद्धिमत्ता म्हणजे काय, बुद्धिमापन चाचण्यांच्या विविध प्रकारांची माहिती लिहा. तर या सर्व प्रश्नांची तुम्ही तयारी अतिशय उत्कृष्टपणे करा आणि अतिशय चांगले मार्क्स आपल्याला या विषयामध्ये कसे प्राप्त करता येऊ शकतील याचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही चांगले मार्क्स निश्चितपणे प्राप्त कराल आपल्या सायकोलॉजी विषयामध्ये आणि आपल्या शाळा महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल कराल. तर एवढे जे क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन्स आहेत हे आपण सोडवून घेतल्यानंतर मी या ठिकाणी थांबतो आहे. जर आपल्याला हा यूट्यूब व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा. थांबतो आहे आपण. धन्यवाद.